नमस्कार सर्वांना। तर काल आमची थोडीशी वरून झाडं तोडलीत म्हणजे बेंदलीत, तर त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी भेटली आहे। तर एका दादाची कमेंट होती की काळी मिरी कशी काय सुकवतात, तर थोडी माझ्या हातामध्ये आहे, तर ती तुम्हाला दाखवते। चला मग। तर इतकी सारी भेटली होती फोडून, म्हणजे जागी जागी कुठं कुठं राहते पानांच्या आडाला ती भेटली होती। तर ही भेटल्यानंतर 2 दिवस झाले, तर म्हणजे काढल्यानंतर 1 दिवस आपल्याला पोत्यात बांधून ठेवायचे, म्हणजे जराशी बावली पाहिजे, म्हणजे आता फुल कसं बावतं तसं। त्याच्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने असं करून काढायचं आहे। तर नॉर्मली व्हिडिओमध्ये दाखवतात गरम पाण्यामध्ये घाला आणि काढा, पण त्याची गरज नाही। तर अशी करतात, पण जास्त असते ती करायला चालत नाही हाताने, कारण की तिखटपणा असल्यामुळे त्रास होतो। तर बघू शकता, फक्त असं मला सुद्धा माहिती नाही हे मी इकडे येऊन शिकले आहे, कारण की आमच्या गावी तर हे काय पीक नाही आहे, त्याच्यामुळे मी इकडे बघून शिकले असं सगळं काही। तर बघू शकता देठ पूर्ण अशा हातात राहतात फक्त, आणि काळी मिरी बघू शकता अशी हातावरती करा थोडी असेल तर, पण जास्त असेल तर मशीनमध्ये आणायचं, पायानं करायचं। पहिला जुनी पद्धत होती पायानं करायचं, आणि आता हाताची थोडीशी असते ते, म्हणजे घरापुरती असते ना, ती हाताने केली तरी चालतं। तर थोडीशी बावल्यानंतर ना ती आरामात निघते, तिला जास्त ताकद लावायची गरज नाही। तर काढल्यानंतर आता आज काढली म्हणा, तर एका पोत्यामध्ये बांधून ठेवायची आहे, आणि दुसऱ्या दिवशी तिला अशी करायची आहे पोत्या, म्हणजे आता तुमची जास्त नसेल थोडीशीच असेल तर नॉर्मली भांड्यामध्ये ठेवली तरी चालतं। तर आमची 2 दिवस भांड्यामध्ये होती, बस खूप छान आहे। तर बघू शकता देठ, बघू शकता दिसतात का, तर देठ हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये थोडी थोडी काळी मिरी कुठे कुठे आहे, कारण हे बघू शकता तर पूर्ण सुट्टी झालेली आहे। आता ही तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये घालायची आहे, 3 दिवसामध्ये काळी मिरी तयार। तर मग तुम्ही पावडर बनवू शकता, नॉर्मली मसाला सुद्धा वापरू शकता। तर असे देठ बाहेर निघतात। तर हे देठ ना रस्त्यावरती टाकतात इकडे, म्हणजे आपल्या गावाकडे भुईमुगाच्या शेंगांची फुलपाटं टाकतात, तर म्हणतात की जास्त लागतात, तर इकडे काळी मिरीचे देठ टाकतात रस्त्यावरती, जास्त लागतात असं म्हणतात। तर असं करू शकता। तर तुम्हाला ही प्रोसेस कळली असेल तर इझी आहे, कोणीही करू शकतं। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।